सौ लता उदय कुमार कुंभार यांना जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श समाजसेविका पुरस्कार जाहीर। पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच शासकीय, निमशासकीय, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार दिला जातो। इचलकरंजी येथील सौ लता उदयकुमार कुंभार यांना आदर्श समाजसेविका पुरस्कार जाहीर करण्यात आला। सौ कुंभार यांनी आपल्या माहेरील कौटुंबिक परिस्थिती, शिक्षण झालेली जडणघडण तसेच जीवनातील समाजसेवेचे महत्त्व कसे वाढत गेले आणि त्याला पती उदयकुमार कुंभार यांनी मोलाची साथ दिली। निवडीचे पत्र पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे, इचलकरंजी शहर महिला अध्यक्ष आशा वाघिरे, सचिव संगीता आरोग्य, शिरोळ तालुका महिला उपाध्यक्ष वैशाली गडद कुंभार यांच्या उपस्थितीत देण्यात आले। पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियाशी बोलताना सौ लता कुंभार यांनी सांगितले, पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदे सह संपादक डॉक्टर युवराज मोरे। नमस्कार। आपलं नाव? माझं नाव लता उदय कुमार कुंभार। आपल्या जन्मापासून आतापर्यंतची थोडी माहिती। माझा जन्म मुंबईचा आहे। भांडूपमध्ये माझा जन्म झाला। माझं शिक्षणही तिथेच झालं आहे। माझं शिक्षण आहे BA झालेलं आहे। त्याच्यानंतर BA झाल्यानंतर माझं लग्न झालं। वयाच्या 22व्या वर्षी लग्न झालं। त्यानंतर मला 2 मुली झाल्या। त्या मुलींना जो आपण जे काही मुली डान्सला वगैरे जायचा तेव्हा त्यांना दागिने घालावे लागायचे, तर ते दागिने त्या मुलींना तयार करण्यासाठी आपण जे बाहेरनं विकत आणत होतो ते मीच का करू नये म्हणून मी तो ऍक्च्युली ते दागिने तयार करण्याची माझ्या अंगात म्हणजे मी ती कला अवगत केली। त्यानंतर मी ह्याचा डिप्लोमा केला मुंबईला जाऊन। ह्या पूर्ण जो ज्वेलरी बनवायचा आहे त्याचा डिप्लोमा केला आणि त्याच्यानंतर हळूहळू मी म्हणजे ही ज्वेलरी सगळ्या मुलांना किंवा त्यांच्या पालकांना आवडू लागली। त्यानंतर त्यांनी मला ऑर्डर्स द्यायला चालू केल्या। मग हे करता करता मी बाहेर ट्रेनिंगही द्यायला लागले। मग मी गावागावामध्ये जाऊन सांगली, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मी जवळजवळ 10,000 महिलांना ह्या जो काही उपक्रम आहे मी प्रत्येक गावामध्ये राबवत गेली आणि त्याचं फळ असं मिळालं की इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक रेकॉर्डमध्ये ह्या मी जो उपक्रम घेते त्याची नोंद झाली। मी जो हा उपक्रम राबवला त्याची दखल आपले IFS अधिकारी डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांनी सुद्धा घेतली आणि त्यांनी मला मुळे फाउंडेशन मध्ये जॉईन करून घेतलं। आता सध्या मी इचलकरंजीमध्ये मुळे फाउंडेशनची अध्यक्षा म्हणून काम करते। आता सध्या आम्ही वृक्षारोपणापासून ह्या उपक्रमाची सुरुवात केली। आयुक्त ड्युटे साहेबांनीच आमच्या ह्या सगळ्या उपक्रमाची सुरुवात केली। त्याच्यानंतर आम्ही वृद्धांसाठी ब्लड चेकअप कॅम्प घेतले, नोकरी मेळावे घेतले। आता स्किल डेव्हलपमेंट आम्ही मुलांसाठी फ्रीमध्ये ग्राफिक डिझाईन आणि कम्प्युटर हार्डवेअर हे असे आम्ही नाईट कॉलेजमध्ये आमचे हे उपक्रम चालू आहेत। नेहा, आज जो आपल्याला जागतिक महिला निमित्त पोलीस मित्र असोसिएशन आणि वेद फाउंडेशनच्या माध्यमातून जो आदर्श महिला पुरस्कार जाहीर झाला त्याच्याबद्दल आपलं मत? पोलीस मित्र असोसिएशन आणि वेद फाउंडेशन ह्या दोघांनी मिळून जे काम करत आहेत खरोखर प्रत्येक महिलांसाठी ते खूप राबत आहेत। कारण की समाजात अशा भरपूर महिला आहेत की ते काम करतायत पण त्यांचं जे काही काम आहे ते जगासमोर दिसत नाहीये। तर वेद फाउंडेशन आणि पोलीस मित्र असोसिएशन हे घरोघरी जाऊन की महिला काय करता आहेत आणि त्यांची जाणीवपूर्वक ते दखल घेत आहेत आणि प्रत्येक महिलांना म्हणजे पुरस्कारासाठी किंवा आणखीन पुढच्या कार्यासाठी ते फार छान मदत करत आहेत आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा।